शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 11 अर्थात कीर्तिनगर येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी सर्व महिलांच्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शिवसंपर्क मोहीम धूमधडाक्यात सुरू झाली असून शिवसैनिक आणि नागरिकांचा या शिवसंपर्क मोहिमेसाठी मोठा प्रतिसाद मिळतोय। सर्वप्रथम कीर्तिनगर प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी शिवसेनेच्या धडाडीच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक घरातील महिलांपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विचार आणि मशाल हे चिन्ह पोहोचवण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांनी दिलेली खोटी आश्वासनं जनतेसमोर अतिशय अभ्यासपूर्ण शैलीतून मांडण्याचा प्रयत्न अस्मिताताई गायकवाड करीत आहेत। अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बहुसंख्य महिला रणरागिणी अरे आवाज कुणाचा, शिवसेनेचा, उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा भेदक घोषणा देऊन सर्व महिलांनी वातावरण शिवसेनामय केलं। यानंतर कीर्तिनगर या ठिकाणी सर्वसामान्य महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे शिवसंपर्क अभियान पोहोचलं। यानंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर देवीची महाआरती कीर्तिनगर परिसरात अस्मिताताईंच्या शुभ हस्ते संपन्न झाली। जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन माते माता सामना पूर्ति जय देव रत्नाखड्गधरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जगता मुकुटा शोभा शोभरा रोधोते मोपुरे शनी नागरिया जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन माते माना कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ वक्र तुंड नयना रामाचा वाटपाणी सुनना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मना कामना पूर्ति जय देव दुर्गटवारी तुझविन संसारी अनाथ नाते अंधे करुणायुक्तारी भवानी माता की जय तुझा भवानी माता की जय कृपा भवानी माता की जय गंगा माता की जय हरदेवचा रामदेवचा लक्ष्मीचा उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई यांनी महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा सन्मानानं उद्धव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, त्यासाठी आपण सर्वांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं असं आवाहन करून उपस्थित महिला आणि नागरिकांशी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला। सगळे या भागातले नागरिक आणि माता बंधू भगिनींनो, आता हे आमचे चाचा पण आमच्या सोबत आलेले आहेत। या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि मला तुम्ही सगळ्यांनी नेहमीच आशीर्वाद दिलेले आहेत। मला माहित आहे, मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा कीर्तिनगर मधल्या नागरिकांनी सगळ्यात जास्त मतदान मला केलं होतं, अनमोल अशी साथ दिली होती आणि मला सगळ्यात जास्त मतांनी निवडून येताना कीर्तिनगरचं बगलेबाई असू देत, रतन असू देत, आमची रुपाली असू देत, आमची सुवर्णा असू दे, या सगळ्यांनी सगळ्यात म्हणजे प्रत्येकीचं नाव घेण्यासारखं आहे। तर या सगळ्यांनी खूप मतदान, पिंटू आहे, पिंटू मेंच त्यांच्या आई आहेत, प्रत्येकाचं नाव घ्यायला लागणार आहे।
पण या सगळ्यांनी खूप भरभरून मला प्रेम दिलेलं आहे. कीर्तीनगर भागाने, या सर्वच भागाने खूप खूप प्रेम दिलेलं आहे. आज कुठलंच इलेक्शन नाहीये, निवडणूक आहे का? निवडणूक लागली का? पण मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे. असं कुठला नेता येतो का? पण अस्मिताताई येते का? तर तुमच्या अडीअडचणी, तुमचे प्रश्न, त्यामध्ये वाढलेली महागाई, होत असलेला भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार, या सगळ्यासाठी आवाज उठवण्याचं काम आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी सतत करतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. या दरम्यान आपण अनेक कार्यक्रम आपण इथे घेतो की कुठल्या महिलांच्यासाठी काय करता येईल, बचत गटांसाठी काय करता येईल, या महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. जेव्हा आपण मोदी सरकारला निवडून दिलं तेव्हा आपण हा विचार केला होता की हे सरकार आपल्या बचत गटांना अनुदान देईल, आमच्या महिलांच्या हाताला काम देईल. पण मिळालं का? इतके आपले बचत गट आहेत पण त्यांना 1 रुपया अनुदान नाही. त्या बचत गटाच्या माध्यमातून कुठलं कर्ज उपलब्ध नाही, कुणालाही कर्ज पुरवठा झालेला नाही. या जनधन योजना त्यांनी काय सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार. मिळाले का? 15 लाख रुपये कुणाकुणाला मिळाले? हात वर करा. मिळाले 15 लाख? ज्यांना 15 लाख रुपये मिळाले त्यांनी मला त्यांच्या खात्याचं पुस्तक आणून दाखवायचं. त्यांना मी माझ्याकडनं 15 लाख रुपये देणार. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगते की मी इथं खोटं बोलायला आले नाही, मी खरं खरं सांगायला आले. तुम्हाला मिळाले असतील तर खरंच सांगा, मी माझ्याकडचे पैसे द्यायला तयार आहे. पण एकालाही 1ही रुपयाचा मदत, 1ही रुपयाचं जे आश्वासन, पूर्तता या मोदी सरकारने केली नाही. उलटा आपला गॅस 400 रुपये होता, आता किती आहे? 1000 रुपये. अच्छे दिन नाही, अच्छे दिन लाएंगे. कहा गए अच्छे दिन? आए क्या? आए या नहीं आए? नाही आए. मग यासाठी आणि आता आपण पेट्रोल कधी भरत होतो? 40 रुपयांनी. आता किती झालंय? 108 रुपये. मग हे सगळं आपण करत असताना हे सगळं सहन करायचं का? परत मोदींना मतदान करणार का? त्यांचे लोक आले तर त्यांना मतदान करणार का? हे सगळं जर आपल्यावर अन्याय होत असेल तर अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. आणि त्यामुळं कार्यक्रम घेण्याचा हेतू हा आहे की तुम्हाला आजपर्यंत जे जे काही तुम्हाला मिळालेलं नाहीये, त्या अडचणी आहेत तुमच्या, जे तुमचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. आज जर मी आले नाही तर तुम्ही लक्षात ठेवणार का? जरी आता मी गेले तर लक्षात ठेवणार का? तर ताईंनी सांगितलेलं आहे आणि हे खरं खरं आहे की आजपर्यंत आपण एका आशेने निवडून दिलं की 4 महिलांची कामं होतील, महिलांच्या हाताला काम मिळेल. बेरोजगार युवक आहेत, किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. युवकांना नोकऱ्या देतो म्हटले, मिळाल्या का नोकऱ्या? कीर्तीनगरच्या एका तरी मुलाला नोकरी मिळाली आहे का? मुलीला मिळाली का? एकालाही नोकरी दिली नाही. मग कुठलेच आश्वासन तुम्ही पाळले नाही. नुसतंच अच्छे दिन आएंगे म्हटलात तरी तुम्हाला आम्ही परत परत का निवडून द्यायचं? आणि यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपले जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कोरोना काळामध्ये तुमचे जीव कोणी वाचवले? उद्धव साहेबांनी वाचवले. का? तर सारखं टीव्हीवर येऊन तुम्हाला बोलायचे की काळजी घ्या. आणि असे मुख्यमंत्री की जे जाताना वर्षा बंगला ह्यांनी सगळ्यांनी कपट कारस्थान केलं. उद्धव साहेबांचं काम यांना बघवलं नाही. उद्धव साहेब एवढं चांगलं काम करत होते, जनतेचे प्रश्न सोडवत होते, जनतेचे विचार मार्गी लावत होते, तर त्यांना बघवलं नाही. आणि त्यांनी काय केलं? उद्धव साहेबांना पाय उतरवायला भाग पाडलं, 40 लोकांना गद्दारी करायला भाग पाडलं. हे सगळं कपट कारस्थान केल्यानंतर उद्धव साहेबांनी 1 मिनिटात वर्षा बंगला सोडला. वर्षा जेव्हा बंगला सोडला सगळेजण आपण घराघरातल्या माता भगिनी रडल्या माझ्या. साहेब जेव्हा पाय उतारत होते, इतके चांगले मुख्यमंत्री होते. मग आता आपल्याला मुख्यमंत्री कोण पाहिजे? जोरात आवाज आला पाहिजे मला. आपल्याला मुख्यमंत्री कोण पाहिजे? सगळेजण जोरात म्हणतात तर मला ऐकून.
आपल्याला आता मुख्यमंत्री कोण हवंय? हा, उद्धव साहेब ठाकरेच आपले मुख्यमंत्री असले पाहिजेत आणि तेच असले तर आपले प्रश्न सुटणार आहेत हे सांगण्यासाठी मी आलेले आहे. आता निवडणूक आहे का? नाही, पण निवडणूक कधी पण लागली तर तुमच्या डोक्यात काय राहायला पाहिजे? फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण हेच एक सच्चा व्यक्ती आहेत. आजपर्यंत कधी त्यांनी खोटं बोलले नाहीत. कुणाशी खोटं बोलले का साहेब? खोटी आश्वासनं दिली का? मग हे असे आपल्याला मुख्यमंत्री पाहिजेत आणि हे सांगण्यासाठी आज मी तुम्हाला आले होते की हे शिवसंपर्क अभियान आम्ही संपूर्ण प्रभागांमध्ये घेतोय. आपल्या 11 नंबर प्रभागातला आज होता दिवस. मी प्रत्येक प्रभागात फिरतीये, तिथल्या महिलांशी बोलतीये, तिथल्या महिलांना विचारतीये तुम्हाला काय मिळालं का बाबांनो 5 वर्ष 10 वर्षामध्ये? 10 वर्ष मोदी सरकार होतं, पण एकही महिला मला अशी आढळली नाही की मला हाताला काम मिळालं, माझ्या मुलाला नोकरी मिळाली, अशी एकही महिला मला बोलली नाही. आणि हे तुमच्याकडनं ऐकण्यासाठी, तुम्हाला खरी काय वस्तुस्थिती आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरतीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. तुमची प्रत्येक अडचण सोडवण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढा तुम्हाला शब्द देते. तुमच्या काय ज्या अडचणी आहेत ते आपलं सरकार आलं तर ती प्रत्येक अडचण आम्ही सोडवू शकू. महागाई असू दे, भ्रष्टाचार असू दे, हे सगळं काही राहणार नाही. ही महागाई कमी करायची असेल, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेच्या हाताला काम द्यायचं असेल, युवकाच्या हाताला काम द्यायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी राहावा एवढंच सांगायसाठी मी इथं आलेली आहे. यापुढे सुद्धा महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी, छोटे छोटे उद्योग काढून देण्यासाठी आपण छोटी छोटी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु तुमचा बचत गट 6 महिने चाललेला असला पाहिजे. आता सत्ता आहे का? नाही. मी तुमच्याकडे इलेक्शनला उभारले का? नाही. निवडणुकीला मला मत मागायचंय का? नाही. तरी पण मला तुमच्यासाठी काम करायचंय, कारण मला तुम्ही माझे एक कुटुंब वाटता. कारण उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला एक कुटुंब समजलंय आणि त्यामुळं आम्ही पण तुम्हाला आमचं कुटुंब समजतो. त्यामुळं महिलांची जेवढी मदत करता येईल तेवढी सगळी मदत मी करणार आहे. येणाऱ्या काळात तुम्ही तुमचे बचत गट करा, बचत गटाच्या माध्यमातून एक व्हा आणि बचत गट मध्ये मोडू नका. कारण काय करतात महिला, महिनाभर 2 महिना 6 महिने बचत गट ठेवतात, नंतर पैसे भरत नाही, बचत गट मोडतो आणि मग तुम्हाला अनुदान मिळत नाही. तुम्हाला त्यातनं जे काही सुविधा मिळायच्या बचत गटाच्या माध्यमातून जे कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे ते कर्ज उपलब्ध होत नाही. म्हणून माझी महिलांना आव्हान आहे की आपले बचत गट सक्षम ठेवा आणि तुम्ही सगळेजण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभं राहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू येणाऱ्या काळात एवढं तुम्हाला वचन देते. तुम्ही सगळेजणी माझं ऐकण्यासाठी खूप लांबून तुमचे सगळं स्वयंपाक सोडून आला, मला माहिती आहे. तुम्हाला घरी जाऊन स्वयंपाकाची घाई आहे, कारण जेवायला नाही दिलं तर घरचे तुम्हाला ठेवणार नाहीत. सगळ्यांना माझ्या घरी यावं लागेल की नाही? या, पण असं नका येऊ. मी आपल्या चेष्टेने म्हटलं, भांडण करून येऊ नका. असं कधीही माहेर म्हणून या माझ्या घरी, मी तुमच्या बरोबर राहील. कधी पण आज तुमची ताई म्हणून तुमच्या सोबतच होते, येणाऱ्या काळात पण तुमच्या सोबत राहणार आहे. आता आपण सगळे मिळून एक देवीची आरती करूया आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. मग नंतर कुठली अडचण असेल तर रतन आहेत, बगलेबाई आहेत, सुवर्ण आहे, रुपाली आहे, सगळ्यांच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे सगळ्यांकडं आणि कुठलीही अडचण असेल तर मला फोन करा. मी तुमच्या बरोबर आहे एवढं सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या परिसरातील महिलांच्या गाठीभेटी आणि विविध समस्या सौभाग्यवती अस्मिताताईंनी जाणून घेतल्या. जुन्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या शिवसंपर्क अभियानामध्ये महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख महानंदा सावंत, दक्षिण सोलापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा शशिकला चिवडशेट्टी, वैशाली सातपुते, मंगल थोरात, अन्नपूर्णा कलाल, सरस्वती कोरे, विजयाबाई गवळी, रुपाली मस्के, रुपाली ननवरे, स्वाती रुग्नर, रतन सुरवसे, सिंधुबाई डांगे, अनिता चव्हाण, जयश्री पाटील, यशोधरा जाधव, उज्ज्वला बिराजदार, प्रभावती येलगुंडे, सीमा घळके, जमुनाबाई भिसे, मीना येनपुरे, मनीषा चव्हाण, सुरेखाताई पौळ, मीनाक्षी गवळी, मंगल मोरे, राधिका मिठ्ठा, ज्योती माळवदकर, गुरुदेवी गुबेडकर, महादेवी सरवदे, सुरेखा वाडकर, रमा सरवदे, संतोषी भोळे, सविता पतंगी, अंबिका चौगुले, भागीरथी गवंडी, लक्ष्मी पुजारी, भारतबाई कांबळे, ललिता देसाई, अबेदा शेख, हसमत पठाण, शकीला नदाफ, रुखसाना पठाण, महबूबी मकानदार, अंबिका देसाई, कलावती रद्दगी, रजैया शेख, शायना गायकवाड, इंदुबाई कांबळे, सुवर्णा भोज, अंबिका खगी, संगीता बाबळे, महानंदा बाळगिरी, रुपाली बाळगिरी,
उषा देसाई, सुवर्णा तेलतुंबडे, राणी माने, मीनाक्षी रणसुभे, गुरुदेवी भट्टर्गी, उमा रणसुभे, सविता इरवाडकर, शाहीन शेख, इंदुबाई राठोड, कल्पना टंके, भारता कांबळे, शारदा हक्के, सीमा सूर्यवंशी, राजश्री हनुमाने, कमलाबाई कांबळे, पारुबाई चव्हाण, अंबुबाई कदम, महादेवी नागनवारे, ममता यादव, रमेश बगले, दिनेश वासेकर, हनुमंत देसाई, लियाकत पठाण, पिंटू गजदाने, नागनाथ गोमटे, सागर कांबळे, राजू कदम, सुनील राठोड, व्यंकटेश रणसुभे आदी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं या शिवसंपर्क अभियानामध्ये उपस्थित होते.